नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी अखेर फायनली काही जिल्ह्यातील काही महसूल मंडळातील आणि काही तालुक्यातील शेतकऱ्यांची पीक विमा संदर्भातील प्रतीक्षा संपलेली आहे. काही जिल्ह्यातील आणि काही तालुका महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आजपासून देखील पीक विम्याचे काही मेसेज तिथे पडणार आहे आणि पडायला देखील सुरुवात झालेली आहे. आता ते कोणते जिल्हे, कोणते महसूल मंडळ आहे आणि ज्यांना उर्वरित हा पीक विमा मंजूर झालेला आहे तो कधीपर्यंत त्यांना वाटप होणार आहे आणि किती तारखेपर्यंत त्यांच्या अकाउंट्समध्ये ते पैसे तिथे जमा करण्यात येणार आहे शासनाच्या माध्यमातून तसेच पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून 9च्या 9. परंतु व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आणि पूर्ण माहिती सांगण्या अगोदर एक डिस्क्लेमर सांगू शकतो की ही माहिती फक्त आपण त्यांच्यासाठी ज्यांना माहितीची खरंच गरज आहे, ज्यांना पीक विम्यासाठी, ज्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम तिथे भेटली नाही, उगाच त्यांना आपण ती माहिती सांगत नाही की ज्यांना उलट्या सुलट्या बकवास कमेंट्स आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये करायचे असतात. कारण की मागील बऱ्याच काही व्हिडिओच्या मी कमेंट बॉक्स फक्त याच्यासाठीच ओपन ठेवतो, नसता मी ते बंद देखील करू शकतो. कमेंट बॉक्स फक्त याच्यासाठीच ओपन ठेवण्यात येते की काही शेतकऱ्यांचे खरोखरच त्यांचे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांना आम्ही उत्तर देऊन त्यांचं तिथे सोल्युशन देण्यात येतो. कारण की प्रत्येकाला आपला सर्वांनाच आपला मोबाईल संपर्क क्रमांक देणं योग्य नसतो. कारण की जर कधी डिस्क्रिप्शनमध्ये स्क्रीनवरती लावला तर दिवसात एवढे फोन येईल की त्यांचे फोन उचलणं देखील संभव नाही. तर त्याच्यासाठीच कमेंट बॉक्स आपण ते ओपन ठेवत असतो. आणि तुम्हाला सांगू शकतो की ही बार माहिती सांगण्याचं काय कारण आहे, कारण की पीक विमा संदर्भात किंवा इतर काही योजनांसंदर्भात जी बार रिपिटेशन आपण माहिती सांगत असतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, याचं एकच रिझन आहे कारण की तुम्ही एकदा व्हिडिओ बघितला तर तुम्ही ते व्हिडिओ परत बघत नाही. युट्यूबवरती तुमच्या अलावा पण भरपूर लोक आहे, लाखोमध्ये मिलियन्समध्ये ऑडियन्स आहे, करोडोमध्ये ऑडियन्स आहे. त्यांच्यापैकी कोणती पण ऑडियन्स त्या टॅगनुसार आपल्या व्हिडिओमध्ये येत असतात आणि ती माहिती त्यांना गरज असली तर ते नक्कीच बघत असतात. आणि जी माहिती सांगण्याचं काम आपण करतो ते शासन निर्णय निर्धारित असते आणि त्याच्याच माध्यमातून ती माहिती सांगण्याचं काम करतो. फक्त आता पीक विमा जर कधी आज सांगू लागलो आज भेटणार परंतु नाही भेटला तर त्याच्यात आमची गलती नाही, ती पीक विमा कंपन्यांची गलती आहे. काही ना काही शासनाची देखील त्याच्यात ते होऊ शकतं मागे पुढे. तर याचं एक डिस्क्लेमर होतं, ज्यांना माहिती पूर्ण वाटते त्यांनीच व्हिडिओ बघा, ज्यांना आवडत नसेल किंवा ज्यांना काही इंटरेस्ट नसेल ते व्हिडिओ सोडून देखील जाऊ शकतात, त्यांना आपण काहीच म्हणू शकत नाही. असो, ज्यांना माहिती पूर्ण वाटली त्यांनी नक्कीच व्हिडिओला पूर्णतः पहा. त्यांच्या जिल्ह्यांचे सर्व काही अपडेट्स आपण याच्या माध्यमातून देण्याचं काम करणार आहे. आणि त्या अगोदर आपल्या चॅनलवरती मात्र नवीन मेंबर्स कोणी आले असेल तर त्यांनी एक नक्कीच चॅनल सबस्क्राईब देखील करून घ्या. कारण की पुढील पण काळात असलीच माहिती पुन्हा इतरही योजनांसंदर्भात आणि सर्वच निर्णयांसंदर्भात व्हिडिओज बघायला भेटेल. आणि आता राज्याचा अर्थसंकल्प देखील चालू आहे, याच्या संदर्भात देखील महत्त्वाचे काही घडामोडी व्हिडिओज आपण येत्या काळात चॅनलवरती घेऊन येणार आहोत, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य तो चांगलाचा फायदा तिथे भेटणार आहे आणि सर्व काही ताज्या न्यूज त्यांना बघायला तिथे भेटणार आहे. आणि जाता म्हणजे की आता व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक व्हिडिओला देखील नक्कीच करून शेतकरी व्हिडिओ खूप माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह. काही जिल्ह्यांचं अपडेट आहे, काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा तिथे भेटू शकतो असं मी सांगू लागलोय. असं नाही की भेटणारच आहे आणि काही जिल्ह्यांना नक्कीच भेटणार आहे असं देखील मी ते माहिती सांगणार आहे. शेतकरी आता कोणते जिल्ह्यातील किती शेतकरी याच्यासाठी पात्र आहे आणि किती रक्कम त्यांना कोणत्या पिकासाठी उर्वरित किती रक्कम काय सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी याच्यामध्ये नंबर 1चा जो जिल्हा आहे तो आहे नांदेड. तर नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 8 लाख शेतकऱ्यांना या पीक विम्याचं जे वाटप होणार आहे 2024च्या खरीप हंगामातील पीक विम्याचं. कारण की नांदेड जिल्ह्यातील अद्यापही शेतकऱ्यांना बऱ्याच काही शेतकऱ्यांना तिथे ते वाटप झालेले नाही. आणि शेतकरी याच नांदेड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना अग्रिमची रक्कम भेटलेली होती त्या देखील शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटण्याचे जे चान्सेस आहे, परंतु ज्यांना काहीच नाही भेटले त्यांना नक्कीच तो पीक विमा तिथे भेटणार आहे. त्याचा पुढचा जिल्हा अहिल्यानगर. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील 2,70,000 शेतकऱ्यांना हा पीक विमा इथे भेटणार आहे. शेतकरी आता किती स्वरूपात आणि कसा भेटणार हे देखील तुम्हाला मी व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे. किती रक्कम त्यांच्यासाठी तिथे भेटू शकते, कोणत्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सांगण्याची काही गरज नाही, फक्त किती स्वरूपात ती रक्कम भेटणार आहे ते देखील आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. त्याचा पुढचा जिल्हा शेतकरी नाशिक जिल्ह्यामध्ये 1 लाख शेतकऱ्यांना हा पीक विमा इथे भेटणार आहे. त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फक्त 85,000 शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे. त्या पुढचा जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 लाख जवळपास 5,000 शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे. जळगाव जिल्ह्यात 1,40,000 शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये 9,90,000 शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये जे की 1,90,000 शेतकऱ्यांना भेटणार आहे. त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 1,60,000 शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे. त्याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये 4,35,000 शेतकरी, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये 7,80,000 शेतकरी, त्याचबरोबर भंडारामध्ये 20,000 शेतकरी आहे शेतकरी म्हणून. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यामध्ये 500 म्हणजे 2,500 शेतकरी, वाशिम जिल्ह्यामध्ये 9,90,000 शेतकरी आहे शेतकरी. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 4,50,000 एवढे शेतकरी आहे. त्याचबरोबर पुढचा जिल्हा सांगलीमध्ये 18,000 शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे. नंदुरबारमध्ये 35,000, बीडमध्ये जवळपास 10 लाख शेतकरी म्हणून इथे हा पीक विमा जे की पीक विमा इथे भेटणार आहे. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये 4,93,000 शेतकऱ्यांना, अकोला जिल्ह्यामध्ये 2,90,000 शेतकऱ्यांना, धुळेमध्ये जवळपास शेतकऱ्यांना
10,000 शेतकरी, त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये 11,000 शेतकरी, धाराशिवमध्ये 1,50,000 शेतकरी, त्याचबरोबर यवतमाळमध्ये 3,90,000 शेतकरी, एकूण जे की शेतकरी 110 महसूल मंडळामध्ये हा पीक विमा भेटणार आहे. त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये 1,25,000 शेतकरी, गडचिरोलीमध्ये 35,000 शेतकरी, 3,500 शेतकरी आणि लातूर जिल्ह्यामध्ये 1,70,000 शेतकरी. तर शेतकरी एवढे जिल्हे मी तुम्हाला सांगितले, तर ह्या जिल्ह्यांसाठी हा पीक विमा कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून फक्त एवढंच होऊ लागले की रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या अकाउंट्समध्ये ती येऊ नाही लागली. आता याच्याच पैकी काय जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता लवकरातच ती रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे, ते कोणते जिल्हे ते देखील मी तुम्हाला सांगतो. परंतु जे तुम्हाला मी जिल्ह्यांनी अपडेट्स इथे सांगितले, तर याच्या माध्यमातून जी शेतकरी एकूण जवळपास मला तर वाटतं 27 जिल्ह्यांचे अपडेट्स आहे, 26 ते 27 जिल्ह्यांचे अपडेट्स राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी. तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे शेतकरी बनवणं. आणि शेतकऱ्यांना एक थोडक्यात महत्त्वाचं एक बोलणं आहे, ते देखील तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये म्हणणार आहे. बऱ्याच व्हिडिओजमध्ये आपल्या मागील बऱ्याच व्हिडिओजमध्ये शेतकरी बरेच काही लोक कॉमेंट्स करतात, ते तुमची हेअरस्टाईल कशी आहे, तुम्ही का थोडे केस कमी का करत नाही, असं तसं तुमची राहण्याची स्टाईल अशी त्याची. तर माझा पर्सनल विषय आहे, मी कसा पण राहू शकतो. माझी हेअरस्टाईल ज्यांना आवडते त्यांना नाही आवडत, ज्यांना नाही आवडते त्यांना नाही आवडत, ज्यांना आवडते त्यांना ठीक. कारण की माझ्या हेअरस्टाईलशी इतरांना काही प्रॉब्लेम्स होईल, हे मला कशाला म्हणजे प्रॉब्लेम नसायला पाहिजेत. आणि त्यांचे देखील आभार, कारण की ते मला एंटरटेनमेंट म्हणून बघायला येते. त्यांना वाटतं याच्या वयानुसार हे व्हिडिओ बनवतात, त्यांना ते व्हिडिओ देखील एंटरटेनमेंट वाटते, तर त्यांचे देखील आभार. तर शेतकरी आता ह्या पीक विमा कधी भेटणार तुमच्या अकाउंट्समध्ये? याच्यापैकी नांदेड जिल्हा, अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, परभणी या काही जिल्ह्यांना शेतकरी लवकरच हा पीक विम्याचं अपडेट्स इथे हे वितरण देखील होणार आहे. कारण की आता सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि 3रा दिवस देखील राज्याचा पूर्ण होऊन गेला आणि आज 4था दिवस देखील अधिवेशनाचा आहे शेतकरी. आणि येत्या 10 मार्च 2025 रोजी राज्याचं मेन अर्थसंकल्प बजेट अर्थमंत्री तसंच उपमुख्यमंत्री वित्तमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सादर तिथे करण्यात येणार आहे शेतकरी. तर त्याच अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये पीक विमा संदर्भात काही महत्त्वाचा निर्णय देखील होणार आहे. शेतकऱ्यांना रखडलेला सर्व काही पीक विमा आणि ज्यांना अद्यापही 2023 खरीप हंगामाचा पीक विमा तिथे भेटला नव्हता त्यांच्यासाठी देखील अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ही एक गुड न्यूज समोर येणार आहे शेतकरी. तर याच्याच अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या सर्व मंजूर झालेल्या जिल्ह्यांसाठी ह्या पीक विम्याच्या वितरण निधी संदर्भात काय निर्णय होऊ शकतो शेतकरी. आणि त्याच्यापैकी आणि नंतर मध्ये तुम्हाला सांगू शकतो की आता मार्चच्या एंडिंग पर्यंत देखील हा पीक विमा शेतकऱ्यांना इथे भेटू शकतो. बरं, मी फिक्स तारीख सांगल्या जात नाही शेतकरी. जरी थंबनेलच्या हेडिंगमध्ये लावली असेल तर त्याच्यासाठी मी माफी मागू शकतो, कारण की ते लावणं गरजेचं आहे शेतकरी नसता. लोक कोणी व्हिडिओ बघत नाही, परंतु तुम्हाला हीच माहिती मी सांगू लागलोय की मार्चच्या एंडिंग पर्यंतच तुम्हाला हा पीक विमा इथे भेटू शकतो. मार्चमध्ये 15 ते 20 मार्चच्या दरम्यान किंवा त्याच्यापासून पुढे, कारण की शेतकरी फिक्स तारीख सांगल्यात नाही. पीक विमा कंपन्या कधी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर करून याच्यावरती निर्धारित असतं. तर हेच एक महत्त्वाचा सबजेक्ट पीक विमा संदर्भातील होतं. ज्यांना माहितीपूर्ण वाटली त्यांनी नक्कीच व्हिडिओला लाईक करा. पुढील पण असलेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, कारण की त्यांच्यासाठीच आपण खास ते कमेंट बॉक्स तिथे ओपन ठेवलेले. तर मिळूया का निवडून तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.